महाराष्ट्र के मुख्यमंत्री सम्माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस के जन्मदिन के उपलक्ष्य में भिवंडी तालुका पवन पुत्र रेसिडेंसी हॉल में भारतीय जनता पार्टी भिवंडी तालुका ग्रामीण दक्षिण मंडल अध्यक्ष डॉक्टर श्रीधर पाटिल व उनके टीम द्वारा महारक्तदान शिविर का आयोजन किया गया, जिसमें स्थानीय नागरिकों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया और रक्तदान कर महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस को अनोखे अंदाज में शुभकामनाएं दी। इस अवसर पर भाजपा थाने जिला ग्रामीण अध्यक्ष जितेंद्र डाकी, पीकेजी महात्रे, पंचायत समिति भिवंडी सदस्य विनोद मुकादम, धर्मवीर माथाड़ी कामगार संघटना काल्हेर अध्यक्ष सुजित तात्या सेठ पाटिल, काल्हेर गाव सरपंच अश्लेषा तरे, काल्हेर गाव उप सरपंच भरत पाटिल, माजी उप सरपंच दयानंद भंडारी, माजी सरपंच रेखा मुकादम, माजी सरपंच सम्मेका पाटिल, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भिवंडी सरचिटणीस नंदन छत्रपति पाटिल, काल्हेरगाव समाज सेवक पंकज तरे, काल्हेरगाव समाज सेवक रविराज पाटिल, प्रदीप महात्रे सहित अनेकों मान्यवर तथा रक्तदाता उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा 22 जुलै हा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजासाठी पार्टीने काहीतरी केलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी स्वतःहून काहीतरी दिलं पाहिजे या उद्देशाने समाज हिताचं काय असू शकतं। तर आत्ताच्या घडीला रक्ताचा तुटवडा तो रक्त पेढ्यांमध्ये पडलेला आहे, त्याची कमतरता कार्यकर्त्याच्या माध्यमातून कशी पूर्ण करता येईल या उद्देशाने संपूर्ण देश संपूर्ण महाराष्ट्रभर या ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे। आज सुद्धा या दक्षिण मंडळामध्ये श्रीधर पाटील हे मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ब्लड डोनेशन कॅम्प सुरू आहे। साधारणतः कमीत कमी 100 पेक्षा जास्त रक्तबाटल्या ज्या आजच्या दिवशी या ठिकाणी डोनेट होतील याची खात्री आहे, तशी यादी आमच्याकडे आहे आणि हा रक्त पुरवठा देऊन तो वेगवेगळ्या पेशंटसाठी रक्ताच्या वेगवेगळ्या घटकांचा उपयोग कसा होईल या उद्देशाने आणि लोकांना मोफत रक्त पुरवठा कसा होईल, पेशंटला रक्त पुरवठा मोफत झाला पाहिजे या उद्देशाने हा रक्तदान शिबिर आम्ही देवेंद्रजीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक समाजासाठी राबवलेला हा सामाजिक उपक्रम आहे। आणि याच उद्देशाने मागच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम केला होता, त्यावेळी चांगल्यापैकी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजीच्या वाढदिवसानिमित्ताने मागच्या वेळेला 78,000 रक्ताच्या बाटल्या या जमा झाल्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रभर आणि यावेळेला ही लाखाचा आकडा पार होऊ शकतो या अपेक्षेने सर्व कार्यकर्ते यासाठी कामाला लागलेले आहेत। मागच्या वेळेला फक्त आम्ही 1 दिवसाचा विषय ठेवला होता, तर आता यावेळेला आम्ही 4 दिवसाचा पार्टी म्हणून 4 दिवसाचा विषय ठेवलेला आहे। तर 4 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी रक्त पुरवठा रक्ताचे ब्लड डोनेशनचे कॅम्प राबवावे। मागच्या वेळेला एकाच दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर ठेवल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना रक्तपेढ्याच भेटल्या नाही कॅम्प राबवण्यासाठी, पण आता यावेळेला हा 4 दिवसाचा विषय ठेवल्यामुळे बऱ्यापैकी आता सगळ्या मंडळांना हे आमच्या ब्लड कॅम्प साठी रक्तपेढ्या उपलब्ध झालेल्या आहेत। त्यामुळे यावेळेला जो आमचा आकडा आहे 1 लाखाचा हा आमचा नक्कीच पार होईल। आमचे मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब असतील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब असतील किंवा या ठिकाणी आमचे सगळे उपस्थित असलेले नेते असतील, माझ्यासोबत आता जिल्हा सरचिटणीस पी के म्हात्रे आहेत,
या मंडळाचे अध्यक्ष श्रीधर पाटील आहेत, मंडळाचे सरचिटणीस प्रदीप म्हात्रे आहेत, आमच्या वाराई माथाडीचे अध्यक्ष जिल्ह्याचे सुजित पाटील आहेत, बिपिन पाटील आहेत, माझे सहकारी पंचायत समिती सदस्य विनोदजी मुकादम आहेत, त्यांच्या पत्नी माजी सरपंच रेखाताई आहेत आणि सध्या विद्यमान सरपंच अश्लेषाताई तरे आहेत. तर या सर्वांच्या माध्यमातून समोर बसलेले भरत पाटील असतील, इतर कार्यकर्ते आहेत, पंकज तरे आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून हा ब्लड डोनेशन कॅम्प आणि दरवेळेला आम्हाला काल्हेरचा अनुभव आहे की काल्हेरमध्ये जो कार्यक्रम आम्ही पार्टी म्हणून आम्ही राबवतो त्यावेळेला तिथे 100% आम्हाला यश लाभलेलं असतं आणि लोकांसाठी एक स्तुत्य उपक्रम आम्ही नेहमीच लोकांच्या समोर मांडलेला असतो आणि काल्हेरमधले लोकही खूप डोनर चांगल्या प्रमाणात आहेत. तर यावेळेलाही डोनेशन आम्ही ब्लड मागितलेलं आहे प्रत्येकाचं आणि आताही ब्लड साठी खूप लाईन लागलेली आहे. ते मला चांगल्यापैकी हा कार्यक्रम यशस्वी होईल आणि या सगळ्या कार्यक्रमाचं श्रेय श्रीधर पाटील पूर्ण या सगळ्या टीमला मी देतो आणि या सर्व या श्रीधर पाटलाच्या पूर्ण टीमने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला. यासाठी मी भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीण अध्यक्ष म्हणून यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवीन कार्यक्रमासाठी जोश हवा या शुभेच्छा देतो.